आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। बैठकीनंतर जिल्हाधिकारी आशिया यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाची अचानक पाहणी करून तेथील आरोग्य सुविधांचा सखोल आढावा घेत आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या। त्यानंतर नगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्ससह प्रस्तावित दुसऱ्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या जागेची पाहणी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली। आमदार काळे यांच्या पुढाकारातून शहर विकासासाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून मंजूर झालेल्या विविध विकास कामांमध्ये विलंब व काही त्रुटी येत असल्याने त्या तत्काळ दूर करून सर्व कामे लवकरात लवकर नियोजित वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात याव्यात अशी ठाम मागणी यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे केली। या संदर्भात आमदार काळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विकास कामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। आज कलेक्टर साहेबांची नियमित त्यांची बैठक होती। त्या निमित्ताने आपले जे काही शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, जे काही विविध कामं आपण मंजूर करून आणले राज्य शासनाच्या माध्यमातून, तर याला जे काही जमीन शासनाची आहे तर त्याचा जो काही करार नगरपालिकेशी होऊन तो करार संपुष्टात आलेला आहे आणि नवीन करार करण्याचे जे काही नियम आहे त्यानुसार जिल्हाधिकारी साहेबांकडे ते प्रस्ताव आपण सादर केलेले आहे। बरंच त्याच्यामध्ये त्रुटी काढल्या जाते किंवा बरंच त्याला विलंब होतोय आणि त्या कारणाने हे जे काही विकास कामं आपण मंजूर करून आणलेले आहे किंवा जो निधी मंजूर करून आणलेला आहे ते कामं त्या ठिकाणी व्हायला अडचण होते। त्याचे सगळे प्लॅन एस्टिमेट सगळं त्या ठिकाणी तयार आहे। फक्त जमिनीचा विषय त्या ठिकाणी अनेक ठिकाणचा प्रलंबित असल्या कारणाने त्यांना या सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि त्यांनाही ते त्या ठिकाणी जाणवलं का हे प्रस्ताव आपण लवकरात लवकर केले पाहिजे, कारण शेवटी समाजाच्या उपयोगाच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करतोय। पलीकडे जसं इथे शॉपिंग कॉम्प्लेक्स चालू आहे, पलीकडे पण आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स साठी निधी दिलेला आहे। तसंच आपल्याला भगवान एकलव्याचं स्मारकही त्या ठिकाणी कोपऱ्यावर करायचंय आणि आपल्या जे काही महिलांसाठी शौचालय ही फार मोठी मागणी आहे, आपण 30 लाख रुपये त्या शौचालयासाठी पण दिले। ती या सगळ्या जमिनीमध्ये येते। आपल्या याचं खुले नाट्यगृहासाठी आपण निधी मंजूर केलेला आहे, त्याचाही जागेचा विषय आहे। ते असे विविध विषय बरेच अजून सगळे विषय आहे। तर हे सगळे मंजूर असून या सगळ्या लीज आपल्याला एक्सटेंड करण्याच्या अभावी त्या ठिकाणी ते कामं होत नाही। तर हे लवकरात लवकर करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी कलेक्टर साहेबांना दाखवल्या, ते कागदपत्र दिले, ते प्रस्ताव दिले आणि त्यांच्याकडनं तीच अपेक्षा केली की लवकरात लवकर हे होईल। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।